पुन्हा गडगड घेतलं गेला घेतलं गेला घेतलं गेला असं तास दीड तास झालं. बायको म्हणजे अहो कधीच असं होत नाही, आज कसं काय? ती म्हणला काय कळणारच नका म्हणला, दमच निघा नाही म्हणला. तिसरं ज्याने बकराच्या का तोंडा मानकुटे सूर्य होती त्याचा हात दुखायला लागला. धर्मपत्नी म्हणली काय काय झालं एवढ्याला? अगं म्हणलं हात दुखतोय. असं अनेकांचा अनेक प्रकार होऊ लागलं. जवळ 6 दिवस मामांचा तिथं होता, पण 6 दिवस क्षण कुणाला दिसायचं कमी झालं, कुणाचं पोट दुखत होतं, कुणाचा हात दुखत होता. असं 6 दिवस झालं. 6 दिवस झाल्यानंतर बायका म्हणल्या हो 6 दिवस झाला इवळताय, चोरीच केली नाही तुम्ही. तुम्ही शेवट कुणाच्या घरी तर कुणाची चोरी केली? त्या टायमाला ती म्हणली कोण त्या कुलगावचा बाळ मालाया त्याच्या तळाचं बकरू चोरलं, तेव्हापासून मला दिसत का मिळालं ह्याचं पोट दुखतंय, ही संडास बंद होईना, ह्याचा हात दुखतोय. त्या टायमाला पत्न्या म्हणल्या अहो त्यांची ख्याती आम्हाला माहिती आहे, तुम्ही चोरी केली पण एका महान सद्गुरु संतांची चोरी केली. तुम्ही त्याला शरण गेल्याशिवाय तुमचं बरं होणार नाही. धर्मपत्नीचं ऐकलं सगळ्यांनी आणि आपापल्या खिशातलं 5-5 आम्ही काढलं, एकवट केलं आणि मामापाशी गेली. मामा गेली 6 दिवस झालं आम्हाला कुणाला दिसना, कुणाचे संडास बंद होईना, कुणाचा हात दुखायचा थांबना. मामा आम्ही चोरी केली, सुकाईच्या हो तुम्ही बकरं उचललं. त्या टायमाला बाळू धनगराला विसरलं, पण बाळू धनगराने तुम्हाला आढळून नाही, का आढळून नाही? सुकाईच्या हो तुम्ही 5-5 आणे आणताय आणि मला देताय काय? त्या टायमाला चुरटी म्हणले ह्यांना काय माहिती 5-5 आणे आपण गोळा केल्या त्याची. मामा मला येड्या हो तुम्ही 5-5 आणे गोळा केली मला देताय? अरे मी घ्या काय एवढं आहे का? अरे हिता म्हणलं तर किती धन तुमच्या समोर उभा करेल, पण येड्या हो तुम्हाला सण बघायला लावण्याकरता मी मुद्दाम या गावामध्ये आलेलो आहे. गावाचं नाव सांगितलं कोणतं होतं? मोबाईल तुला काय बोलायचं असं मराठी कमीत कमी मला म्हणजे मोबाईल चिंचखडी त्या गावाचं नाव होतं. तुम्ही चोऱ्या केल्या, आता इथून पुढे चोरी करायची नाही. काय कमी पडलं तर या बाळू धनगरला हाक मारा, तुमच्या पायाच्या टाटाखाली 1000 रुपये घेऊन 1000 रुपये घेऊन. मामाने शब्द दिला. त्या टायमाला ती बकरी होती चोरटी म्हणली मामा ही पैसे घ्या. मामा म्हणले येडे हो माझ्यापासूनच घ्या आणि तुमच्या ग्रामदैवताचं मंदिर या ठिकाणी बांधा. तेव्हा ती चोरटी म्हणलं मामा आजपासून तुम्हीच आमचं दैवत, आम्हाला देव म्हणजे काय माहिती नाही. आजपासून तुम्हीच आमचं दैवत आणि तुम्हीच आमचं सद्गुरु, आम्ही तुमचंच मंदिर बांधू. म्हणून त्या चोरट्यांनी जमा केलेले पैसे आणि मामांनी काय पैसे दिलत त्या टायमाला तिथं मंदिर उभा केलं आणि मंदिरामध्ये पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आणि माझ्या सद्गुरु संत बाळूमामाची मूर्ती आणि तिथं मानली आणि मामाने हात पाडले. मामा ज्या भागात तुम्ही असताल त्या भागात हितया तुमचं मंदिर उभा केलंय, पांडुरंग परमात्म्याची मूर्ती स्थापित केली. त्यात आम्हाला मामा पितरी गावामध्ये होतं. मामाला हात ऐकू आली भक्ताची. मामाने पितरी सोडली आणि चिंचखेडला आले आणि त्या बांधलेल्या चोरट्यांनी मंदिरात पाऊल टाकला आणि बघितलं पांडुरंग परमात्म्याची मूर्ती, आई साहेबाची मूर्ती, स्वतःची मूर्ती. मामा मला येडे हो माझी कशाला मूर्ती म्हणायची? ती चोरटी म्हणलं नाही मामा तुम्हीच आमचं सद्गुरू, तुम्हीच आमचं देव. हा जगाचा मालक जरी असला तर मार्ग आम्हाला तुम्ही दाखवलाय, म्हणून मामा आम्ही तुमची प्रतिमा मांडत आहे. असं म्हटल्यानंतर मामाने सांगितलं हे चोरट्या हो तुम्ही माझं मंदिर बांधलं, पांडुरंग परमात्म्याचं मंदिर बांधलं, पण हा बाळू धनगर आज तुम्हाला वचन देतो या आजपासून या चिंचखेडमध्ये तुम्ही चोरी केली आणि नाही म्हटला तर या मंदिरामध्ये उभा करा, तर हा बाळू धनगर शासन करेल शासन करेल शासन करेल. म्हणून त्या चिंचखेड गावामध्ये मामांनी 1932 साली 1936 साली नेम घालून दिला. तो आज तक नेम चालू आहे. तुम्ही चोरी केली आणि त्या मंदिराकडे चल म्हटलं तर ती व्यक्ती येत नाही का? खोटं बोलून जर त्या मंदिरामध्ये पाऊल टाकला तर मामा त्या व्यक्तीला शासन करतात. असे माझे सद्गुरु संत बाळूमामा. म्हणून चोरट्याला सन्मार्ग दाखवणारे माझे सद्गुरु संत मामा आहेत. म्हणून चोरटी सुधारलं, धर्मपत्नी म्हणू लागल्या अहो तुम्ही दररोज रात्र फिरायचा, आता चोरी बंद केली या. आम्ही